ग्रामपंचायत आळे ग्रामनिधी अंतर्गत 5% अबंध निधीतून महिलांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2020-21 व रूपश्री महिला विकास संस्था यांच्या माध्यमातून महिलांसाठी ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। दिनांक 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये महिलांसाठी हे ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले। महिलांसाठी ब्युटी पार्लर व टेलरिंग शिक्षण हे एक आदर्श उपक्रम ग्रामपंचायत आळीच्या माध्यमातून राबवण्यात येते। ह्या टेलरिंग व ब्युटी पार्लर शिक्षणासाठी नवले मॅडम, कविता मॅडम यांनी कमी कालावधीत चांगलं उत्पादक रोजगार मिळवून देण्यासाठी महिलांना प्रशिक्षित केले। त्याबद्दल आळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचं आभार देखील मानण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य लताताई वावळ यांनी जातीने लक्ष घालून या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांच्या सर्व अडीअडचणी दूर करत महिलांसाठी एक उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। त्याबद्दल सर्व महिलांनी त्यांचा आभारही मानले। या कार्यक्रमांतर्गत महिलांनी नेमकं कशा पद्धतीने प्रशिक्षण घेतले याबाबत ह्या महिलांनी स्वतः त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पिंपरी पेंढार प्रतिनिधी गणेश पोटे यांनी। जे आळे ग्रामपंचायतने जे महिलांसाठी उपक्रम केला ते चांगल्या प्रकारे केला आणि जे आमच्या मॅडम रुपाली मॅडम, नवले मॅडम त्यांनी आम्हाला प्रोत्साहन म्हणजे प्रतिसाद दिलाय। आणि महिला कशा आहे पार्लरचं आम्हाला आमच्या मॅडमने पार्लरमध्ये ॲब्रो, हेअर कटिंग, वॅक्स बाहेर जे तुम्ही प्रायव्हेटमध्ये क्लास घेताय तिकडं काही पैसे आकारले जातात। एक टाइम टेबल असतो त्यांचा 2 तास 3 तास तेवढ्याच प्रमाणात तिथं क्लास घेतला जातो। परंतु तुम्ही आता एक तुमची महिला सांगत होती की 2 तासाचा टायमिंग आहे, परंतु ते 2.5 ते 3 तास देखील ते मॅडम तुम्हाला वेळ देत आहे, त्याच्यातून शिकण्याची भूमिका घेत आहे। तुम्ही त्याच्याकडून काय घेताय का, नवीन काय घेताय का? हो, बाहेर कसं 20-25 हजार रुपये पार्लरच्या फी, तसे आमच्या मॅडम आम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप सांगतात। आम्हाला जे येत नाही ते आम्ही विचारलं तर ते व्यवस्थित सांगतात। माझं नाव कविता जुंद्रे, मी टेलरिंग क्लासची शिक्षिका। आमचं गुरु शिष्याचं नातं नसून एक मित्रमैत्रिणींचं नातं आहे। मुलींना जशी घेण्याची आवड निर्माण झाली तशी मला पण मुलींना काहीतरी द्यावं। माझं नाव सुराणी नवनाथ भुजबळ, मी आळे गावातलीच आहे। मला इथे ग्रामपंचायत मार्फत जो कोर्स भेटला आहे तो मला एकदम म्हणजे फुकट असा मिळाला आहे। मला घरून काही आणायचं नाही आहे, सगळं काही इथं उपलब्ध आहे। त्याचाच वापर करून मी हे पूर्ण करते क्लास आणि मला घरच्यांनी खूप सपोर्ट दिला आहे आणि इथल्या मॅडमांनी, इथल्या सरांनी खूप सपोर्ट केला आहे, खूप छान शिकवलं आहे। मला पार्लरमध्ये खूप काही म्हणजे जी माहिती नव्हती ती पण माहिती भेटलेली आहे। मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, ब्लीच, फेशियल हे सगळं काही शिकवलं आहे आणि मी आता खंबीरपणे म्हणजे ते करू शकते। टिपा मारण्यापासून सगळे टिपांचे प्रकार शिकवले, त्यानंतर मास्क शिकवले, परकर, ब्लाऊज, ड्रेस, कॉलरचे ड्रेस, वन पीस, पिशव्या, टिफिन बॅगा, त्यानंतर परकर पोलके, त्यानंतर वन पीस, किचन मधले ॲप्रन, त्यानंतर देवीचे वस्त्र, तिकडे एक देवीचं अलंकार आहे, देवीचं। मॅडम, हा जो ड्रेस तुम्ही एकदम सुंदर असा दुकानात ह्या किंमत साधारणतः 2 ते 2.5 हजाराच्या आसपास असेल। साधारण किती दिवस लागले हे ड्रेस शिवण्यासाठी? कमीत कमी 3 तास लागले। 3 तासात करून शिवायला खर्च किती येतो साधारणतः? शिवण्यासाठी एक साडी असतात कमीत कमी 400 ते 500 रुपये खर्च आहे, पण ड्रेस विकण्यासाठी महिला 3 तासात कमीत कमी 1500 ते 1600 रुपये कमवू शकते। यातून हे एक ज्वलंत उदाहरण। आणि हे एक पहा, हा असा शृंगार आहे ना 300 ते 400 रुपयाला मिळतो बाहेर आपल्याला। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही जर देवीचे वस्त्र घ्यायला गेलं ना तर 300, 400, 500 असे रुपये रेट लावलेले आहे। त्याच्यामध्ये ह्या देवीचा आपण पूर्ण खालची एक पॅटर्न असतो तो वरचा, परत त्याच्या खाली ठेवलेला असतो तो, ह्या पद्धतीचं पूर्ण शिकवलेलं आहे त्या महिलांना। तर त्यांनी त्याचा उपयोग आता आपल्या घरामध्ये सुद्धा त्या करतात। आणि ह्याच पद्धतीचा तो एक पॅटर्न आहे, म्हणजे साधा पॅटर्न एक आणि भरजरी पॅटर्न एक, ह्याच्यामध्ये 2 पॅटर्न शिकवले त्यांना। ह्या अशा पद्धतीने आता हे बॉटलला मी थोडंसं लावून ठेवलेलं आहे, ह्या पद्धतीचा एक पॅटर्न शिवलेला आहे आणि तो एक
कंटिन्यू चालूच राहू. यातून नक्कीच ते ॲडव्हान्स क्लासच्या दृष्टीने विचार करत आहात. आम्हाला ॲडव्हान्स क्लासची खूपच म्हणजे अशी आवड लागली की पटकन भेटावं आम्हाला ॲडव्हान्स क्लास. त्यात नऊवारी साड्या वगैरे पण आहेत शिकायला, म्हणजे भरपूर काही ॲडव्हान्समध्ये. तर ते मॅडमांनी आम्हाला शिकवावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि आमच्या ग्रामपंचायतीला पण आमचं आव्हान आहे की त्यांनी आम्हाला हा क्लास लवकर उपलब्ध करून द्यावा. वावळताई नेहमीच तुमच्या या प्रयत्नात येत असतात किंवा तुमच्या दररोज किंवा इतर जसा टाइम भेटेल त्यांना येऊन व्हिजिट देत असतात. नक्कीच तुम्हाला त्यांचा प्रतिसाद कसा खूप वाटतो? जास्त प्रतिसाद आहे, कारण ते ना 2-2 दिवसाला तरी येतात आमच्याकडं. काय चाललंय, किती शिकवून महिलांना कुठंतरी वाव देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय का? हो, खूप जास्त खूप. उलट मॅडमांना ते बोलतात की मॅडम लवकर आम्हाला ऍडव्हान्स क्लास द्या, लवकर द्या. म्हणजे आता आहे चालू, त्यातच पुढे झाला चालू तरी चालेल असं बायकांचं म्हणणं आहे. शिक्षकांचा अनुभव म्हणजे कविता मॅडमने यांनी कधी आम्हाला असं गुरु शिष्य हे तर नातं आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त त्यांनी सुरुवात केली आणि त्याला आम्ही भरपूर प्रतिसाद दिला. कुठल्याच गोष्टीचा त्यांना कधी अभिमान नाही. त्यांच्याकडनं जितकं त्यांना देता येईल तेवढं त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षक त्यांच्या 2 तासाचा कालावधी त्यांच्यापेक्षा अतिरिक्त वेळ देऊन तुम्हाला 2.5 ते 3 तास प्रशिक्षण देतात. तुमच्याकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. शिक्षकांच्या बाबतीत काय तुम्ही काय आवाहन कराल किंवा महिलांना काय सांगसाल? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परमेश्वर तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे साक्षात परमेश्वरच असतात आणि त्यांनी आम्हाला इतक्या छान पद्धतीने शिकवलं की आम्हाला काही न येता त्यांनी इतकं छान शिवायला शिकवलं आणि इतकं हसून खेळून शिकवलं. मी तर इतका त्रास दिला, सारखंच विचारत होते मॅडम हे कसं ते कसं. तरी त्यांनी कधी असं आम्हाला अवॉइड केलं नाही की नको आता हे नंतर सांगते, तसं नाही, लगेच सांगणार ते काय असेल ते. म्हणजे आमचं आणि त्यांचं एक इतकं छान बॉन्डिंग झालं की ते आम्हाला फ्रेंड्सच वाटतात आता आमचे, म्हणजे घरातल्यासारखं त्यांचं आमचं रिलेशन झालं. तुम्ही अगदी 2 महिन्याची जे पिरियड लागू शकतो तो कमी कालावधी तुम्ही शिक्षण केलंय, ते पण आनंदाच्या वातावरणात. महिलांचा प्रतिसाद कसा आहे? महिलांचा प्रतिसाद तर इतका छान आहे की त्यांनी म्हणजे आधीच विचारतात मॅडम उद्याचं काय, आत्ताच सांगा आम्हाला. म्हणजे आवडीने कुठंतरी आवडीसाठी विचारतात ते, आधीच विचारतात की मॅडम आत्ताच सांगा आम्हाला उद्याचं कसं आहे, म्हणजे काय पुढं काय शिकायचंय आपल्याला. म्हणजे इतका प्रतिसाद त्यांचा एक्स्ट्राचा वातावरण तयार झालेलं आहे. आणि बायकांना उलट असं वाटतं की शिक्षकांचा अनुभव म्हणजे कविता मॅडमने यांनी कधी आम्हाला असं गुरु शिष्य हे तर नातं आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त त्यांनी सुरुवात केली आणि त्याला आम्ही भरपूर प्रतिसाद दिला. कुठल्याच गोष्टीचा त्यांना कधी अभिमान नाही. त्यांच्याकडनं जितकं त्यांना देता येईल तेवढं त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षक त्यांच्या 2 तासाचा कालावधी त्यांच्यापेक्षा अतिरिक्त वेळ देऊन तुम्हाला 2.5 ते 3 तास प्रशिक्षण देतात. तुमच्याकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. शिक्षकांच्या बाबतीत काय तुम्ही काय आवाहन कराल किंवा महिलांना काय सांगसाल? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परमेश्वर तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे साक्षात परमेश्वरच असतात आणि त्यांनी आम्हाला इतक्या छान पद्धतीने शिकवलं की आम्हाला काही न येता त्यांनी इतकं छान शिवायला शिकवलं आणि इतकं हसून खेळून शिकवलं. मी तर इतका त्रास दिला, सारखंच विचारत होते मॅडम हे कसं ते कसं. तरी त्यांनी कधी असं आम्हाला अवॉइड केलं नाही की नको आता हे नंतर सांगते, तसं नाही, लगेच सांगणार ते काय असेल ते. म्हणजे आमचं आणि त्यांचं एक इतकं छान बॉन्डिंग झालं की ते आम्हाला फ्रेंड्सच वाटतात आता आमचे, म्हणजे घरातल्यासारखं त्यांचं आमचं रिलेशन झालं. तुम्ही अगदी 2 महिन्याची जे पिरियड लागू शकतो तो कमी कालावधी तुम्ही शिक्षण केलंय, ते पण आनंदाच्या वातावरणात. महिलांचा प्रतिसाद कसा आहे? महिलांचा प्रतिसाद तर इतका छान आहे की त्यांनी म्हणजे आधीच विचारतात मॅडम उद्याचं काय, आत्ताच सांगा आम्हाला. म्हणजे आवडीने कुठंतरी विचारतात. आवडीसाठी विचारतात ते, आधीच विचारतात की मॅडम आत्ताच सांगा आम्हाला उद्याचं कसं आहे, म्हणजे काय पुढं काय शिकायचंय आपल्याला. म्हणजे इतका प्रतिसाद त्यांचा एक्स्ट्राचा वातावरण तयार झालेलं आहे. आणि बायकांना उलट असं वाटतं की ब्युटी पार्लरसाठी इथे येते आणि सगळ्यात आधी तर दीपाली मॅडमसाठी टाळ्या वाजवल्या चांगल्या. आणि त्यांचं नाव मला माहीत नाही, वहुळताई, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे आपण आधी कुठलाही 1 रुपया न देता न हे करता कुठलंही सामान आम्हाला घरून आणायचं नाहीये. एकदम सगळं त्यांच्याकडून सगळं मोफतमध्ये भेटते. चांगल्यापैकी मार्गदर्शन करतात. त्यांना कुठलाही कंटाळा नाही. आम्ही जर विचारलं, किती वेळा विचारलं तरी ते एकदम चौकशीने आनंदाने आम्हाला शिकवतात. आणि मी ब्लाऊज पण शिवते. पार्लरिंग म्हणजे पुढं एक व्यवसाय वाढण्याचं हे होतं माझं, म्हणून मी इथं आले आणि सगळ्यांचे आभारी आहे. मी ग्रामपंचायतीचे आभारी आहे. मला एवढं मोफत शिक्षण दिलं, सगळं हे केलं. ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत आळे
ह्या सर्वांनी हा उपश्री महिला शिवण क्लासचा जो कार्यक्रम राबवला होता तो अत्यंत उत्कृष्टपणे केलेला आहे, जेणेकरून महिलांचा आज उपजीविकेचा कार्यक्रम होऊ शकतो. आज इतर महिला आहे ज्यांना रोजगार नाही, बेरोजगार आहे, त्यांना मेन म्हणजे हा एक प्रकारची संधी झालेली आहे की जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. आज मास्कपासून त्यांनी आम्हाला त्या मॅडमने शिकवले. त्या मॅडमचं नाव आहे सविता मॅडम. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आत्तापर्यंत सगळं शिकत आलेलो आहे. आज कितीतरी अशा लेडीज आहेत की ज्यांना मशीन चालवता येत नव्हती, काहीच नव्हतं, पण त्यांनीसुद्धा आज मशीनवर ॲप्रॉन शिवलेत, मास्क शिवलेले आहेत, ड्रेस शिवलाय, शिवाय परकर, असे परकर पोलके, असे बरेचसे विविध प्रकार शिवले गेलेले आहेत. मॅडम, या बाहेर समजा आपल्याला जर प्रायव्हेटमध्ये क्लास घ्यायचे ठरले तर अव्वाचे सव्वा काही पैसे आकारले जातात. यातून तुम्हाला माफक दरात आणि एकदम विनामूल्य तुम्हाला हे शिक्षण दिलं जाते. यातून नेमके अनुभव काय व्यक्त करा? हा अनुभव एकदम मोठा आहे, एकदम चांगला आहे, कारण या अनुभवामुळेच आम्ही बरंचसं काही शिकलेलो आहे. आज घरगुती व्यवसाय करायचं झालं, आज बाहेर जास्त रेट लावतात प्रत्येक ब्लॉक. हे आळे ग्रामपंचायतीने एक मोठं पाऊल उचलले. महिला सक्षमीकरणासाठी शिवणकाम असेल, पार्लरिंग असेल किंवा ब्युटी पार्लरचा काही ॲडव्हान्स कोर्स करण्याच्या दृष्टीने विचार केला आहे. यातून तुम्हाला काय अनुभव भेटतो? सर्वप्रथम मी ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानते. त्यातून लताताई वावळ या म्हणजे माझे मिस्टर कोरोनात गेलेले आहेत. लताताई वावळ त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत होते. त्या घरी आल्या, मला म्हणल्या श्रद्धा तू हाताश होऊन चालणार नाहीये, तूच आज उभारी धरली पाहिजे. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर बाईवर काय परिस्थिती हे मला त्यांनी सांगितलं की तुला 3 मुली आहेत, तू शिवण क्लास शिक. मला इच्छाच नव्हती, म्हणजे माझं मनस्थितीच नीट नव्हती, पण त्यांनी येऊन मला 2 गोष्टी समजवल्या. मला म्हणल्या तू फॉर्म भर, हे तू शिक की तुला पुढे तुला घर चालवायचं आहे. त्यामुळं मशीन कामाची मला काहीच सवय नव्हती, म्हणजे माहीतच नव्हतं मशीन प्रकार काही. मॅडमनी आमच्या कविताताई आहेत, त्यांनी पार बॉबिन भरण्यापासून सुई कुठं ओवायची, दोरा कसा, पाय कसा मारायचा, काय नाही, ह्यातून मी मास्क परत देवीचं वस्त्र, ॲप्रन, ब्लाऊज, प्रिन्सेस कट हे मी शिवायला लागले. आणि मॅडमही भरपूर आम्हाला, म्हणजे काही जरी अडलं तरी मॅडम आम्हाला सांगतात. अजूनही त्या म्हणतात तुम्ही अजून शिका, तुम्हाला काय अडलं तर मला सांगा. आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. धन्यवाद. मी आळेगावातच राहते. मी प्रथमतः ग्रामपंचायत पूर्ण सर्व जणांचे आभार मानते आणि त्यात लताताईंचे, अन्य मान्यवर इथं उपस्थित आहे त्यांचे सुद्धा आभार मानते. त्यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे. शिवण क्लास झालं, मशीन क्लास आणि ब्युटी पार्लरचा क्लास. मग त्यातून मुली खूप मेकअप वगैरे, हेअरस्टाईल, अन्य प्रकारच्या गोष्टी महिला शिकल्या. शिवण क्लासमध्ये सुद्धा महिलांनी 10 ते 12 प्रकार शिवण्याचं टार्गेट, म्हणजे इतकं कमी वेळात जास्त महिलांनी खूप प्रतिसाद दिला. आणि खरं तर मॅडमचे आणि सर्व मान्यवरांचे खूप आभार मानते का इतके चांगल्या शिक्षक आम्हाला त्यांनी कुठून, म्हणजे आपण म्हणतो ना कोळशाच्या खाणीतून हिरा निवडल्यासारखं आहे, तसं हिरा आम्हाला दिलेला आहे सर्वांनी. त्यामुळं खूप सर्वांचे आभार. आणि कमी वेळात त्यांनी खूप जास्त ॲडव्हान्स प्रकारे शिकवलंय. आणि आता आमची एवढीच इच्छा आहे सर्व महिलांची का त्यांनी ॲडव्हान्सचा क्लास आम्हाला म्हणजे उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर तो उपक्रम त्यांनी राबवावा. मी प्रथम ग्रामपंचायत 9 सदस्यांची मी आभारी आहे. यांनी ग्रामपंचायत निधीतून खूप दोन उपक्रम खूप छान राबवले. असे उपक्रम त्यांनी दरवर्षी राबवावे ही माझी इच्छा आहे. महिलांसाठी काहीतरी केले हे त्यांनी दाखवून दिले आहे. खूप महिलांमध्ये खूप कला आहे, पण ती मन आहे ना एक कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळं महिलांना ही संधी भेटत नाही कराय. माझं एवढंच म्हणणं आहे का प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी हे उपक्रम राबवावे आणि महिलांच्या कलेला वाव द्यावा. माझ्या ब्युटी पार्लरच्या मॅडम तृप्ती थोडात मॅडम ह्या खूप ग्रेट आहे, अतिशय प्रेमळ स्वभावाच्या, यांनी खूप छान मार्गदर्शन केले. यांनी आम्हाला ब्लीच फेशियल, 5 हेअर कट, पाच प्रकारच्या साड्या, हेअरस्टाईल, मेकअप, मेडिक्युअर, पेडिक्युअर हे सर्व प्रकार त्यांनी शिकवले. आमच्या शिवण क्लासच्या मॅडम यांनीही खूप शिवण क्लासच्या महिलांना खूप छान उपक्रम राबवले. मला एवढंच प्रत्येक महिलाला एक सांगायचं का आपण कुठेतरी कमी पडू नये. आपण ठरवलं तर काही करू शकतोय. हे माझी
सर्व महिलांना सांगायची इच्छा आहे. यातून तुम्ही जे पार्लरचा क्लास शिकत आहेत यातून तुम्हाला काय ॲडव्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात का? हो, मला असं वाटतं ॲडव्हान्स क्लास व्हावा आणि आम्हाला शिवण क्लासला ब्युटी पार्लरच्या ह्याच दोन्ही मॅडम हवी. माझं नाव वावघळेश्वरी मनोज, मी आळेगावातच राहते आणि आळे ग्रामपंचायतीने जो काय शिवण क्लास आणि ब्युटी पार्लरचा क्लास जो आमच्यासाठी उपलब्ध करून दिला त्यासाठी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार. आणि यातून खूप काही पार्लरच्या क्लासमधून खूप काही शिकायला मिळाले, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला आणि महिलांचं सबलीकरण होण्याच्या दृष्टीने हा योग्य पाऊल आहे असं मला वाटतं. आणि ग्रामपंचायतीने आमच्यासाठी ॲडव्हान्सचा कोर्ससुद्धा आणला तर आम्हाला आवडेल. आत्ताच या मॅडमनी सांगितलं जो क्लास 2 महिन्यात तुम्ही जे शिवणकाम करू शकता त्या अगदी तुम्ही काही कालावधीत महिन्याभराच्या आतमध्ये तुम्ही पूर्ण केले आहात. शिक्षकांचा प्रतिसाद कसा आहे आणि तुमच्या महिलांचा प्रतिसाद कसा भेटतोय? हो, महिला तर फारच इंटरेस्टेड होत्या आणि त्या म्हणजे आमचा टाइम होता 2 तास, पण महिला काही 2.5 तास 3 तास थांबून एक्स्ट्रा मॅडमकडून शिकून घेतलंय. आणि हेअर कट वगैरे हे सहजासहजी लगेच शिकता येत नाही, आयब्रोज, आणि त्या आमच्या मैत्रिणी खूप सुंदर रीतीने 3 आठवड्यामध्येच एकदम ट्रेन झाले आणि सर्व काही मस्त शिकले. किशोर शेटे, मी आळे गावात राहते. सर्वप्रथम सगळ्यांनी एकदा लताताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे आज आपण एवढं सक्षम झालो आहोत. नंतर आमच्या लाडक्या कविता मॅडम यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या. सर, आमची असं होतं की आम्हाला जमेल का नाही सर, साधं मला टीप सुद्धा मारता येत नव्हती, पण मॅडममुळे मी आज ब्लाऊज शिवायला शिकले आणि ब्लाऊज शिवायला शिकले याचा फायदा मला असं झाला की मला अजून 2 ऑर्डर्स पण आल्यात. आणि परत असं सांगते, अस्तर आपण साधं घेतलं तर ते पडतं 20 रुपयाला आणि एका अस्तरमध्ये जवळजवळ 8 मास्क होतात, त्याचे होतात 200 रुपये. म्हणजे घर बसल्या महिला 190 रुपये तासाला सहज कमवू शकतात. आणि करोना काळ सर मध्यंतरी असा आला की ज्यांचे बरेच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि सगळे घरात बसून बोर व्हायला झाले, पण आमच्या लताताईंनी सगळ्या महिलांचा विचार केला आणि त्यांनी आमच्यासाठी शिवण क्लास आणि पार्लर क्लास ठेवले. त्यामुळं महिलांना जरा बोर पण झालं नाही आणि हसत खेळत शिकल्या सगळ्या महिला. यातून अनुभव काय भेटतो? अनुभव म्हणजे आम्हाला साधं टिप मारता येत नव्हती तुम्हाला, तर मी सांगितलंच. आता एवढे ब्लाऊज वगैरे शिकलोय. आता मी तर कॉलेजला जाते, मी कॉलेजला जाऊन मी साईड बिझनेस पण करू शकते. परत पार्लरच्या पण मुली तशा करू शकतात साईड बिझनेस वगैरे. यातून महिला आपल्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने विचार करून स्वतःच्या पायावर कुठेतरी उभे राहिलेले आपल्याला दिसतात का? हो सर, महिला स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या नक्कीच दिसतील, कारण आमच्या मॅडमनीच आम्हाला एवढं खूप छान ट्रेन केलेले आहे, खूप छान मार्गदर्शन केले. माझं नाव रागिनी गणेश राहिंज आहे. मी या आळे गावात राहते. या ग्रामपंचायतीने जे आम्हाला आज उपक्रम उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल खूप आभारी आहे. आम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे फ्युचरमध्ये. प्रत्येक महिला घराच्या बाहेर जाऊन काही आर्थिक नियोजन करू शकत नाही, पण ती स्वतः घरात राहून घरातले सगळ्यांना सांभाळून आपल्याला पण पुढे नेऊ शकते, म्हणजे पैसे कमवू शकते. याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. तालुक्यातील महिला असतील किंवा मागासवर्गीय महिला असतील, यातून यांना एक चांगला उपक्रम हा आपल्या पुढे येत आहे. यातून नेमकी ग्रामपंचायतीला किंवा इतर तालुक्याच्या जनतेला काय आवाहन कराल? मी असं आवाहन करेल की जो निधी येतो वरून महिला बाल कल्याण जिल्हा परिषदेच्या इकडून, तर त्यांनी ना महिलांना असे वेगवेगळे उपक्रम राबवावेत, ज्याच्यातून त्यांना ना आर्थिक नियोजन करण्यात, आर्थिक कमाई करण्यासाठी ना त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना प्रशिक्षण द्यावं असं माझे मनापासून अपेक्षा आहे की त्यांनी. आणि आमच्या आळेगावांनी करून दाखवलं आहे की आज एक महिला जरी एक ब्लाऊज शिवला तरी 200-300 रुपये सहज कमवू शकते, ते पण घरातले सगळ्यांना सांभाळून. प्रत्येक महिला बाहेर जाऊन काही काम करू शकत नाही, तर खूप अभिनंदन. पण ग्रामपंचायत निधीतून, ग्राम निधीतून हा जो उपक्रम राबवला, शिलाई कोर्स आणि ब्युटी पार्लर, तर आता महिलांसाठी प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतमध्ये निधी येत असतो आणि महिलांसाठी वर्षातून 4 कार्यक्रम घ्यावे लागतात आणि तो पैसा खास महिलांसाठीच वापरायचा असतो. तर आम्ही आता या वर्षी आम्हाला 8-9 महिने झालेत, आता आम्ही सगळे सदस्य, सरपंच, सगळी बॉडी नवीन आम्ही निवडून आलेलो आहेत. तर आता आम्ही काय करणार आहेत, प्रत्येक वर्षी वेगवेगळे महिलांसाठी कार्यक्रम करणार आणि ते राबवणार. जेवढा पैसा येतो महिलांसाठी तो महिलांसाठीच आम्ही खर्च करणार आहेत.
हे आमचं मानस आहे. आणि आता हा जो कोर्स चालू आहे आता, तर त्यात नवले मॅडम आणि नवले सर यांनी हे चालू म्हणजे त्यांना आम्ही हे केलेलं आहे. तर ते खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे सगळ्या महिलांना. आणि त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत शिकवणाऱ्या, तर त्यांना सुद्धा त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पण खूप छान काम केलेलं आहे, छान शिकवलेलं आहे. 10-12 काय मला वाटतं 15 पॅटर्न झालेत सगळे, मी मोजलेत पिशव्यासहित सगळ्यासहित. आणि खूप छान छान तुम्ही सगळ्यांनी शिकवलंय. आणि ब्युटी पार्लरचं सुद्धा मुलींनी पार त्यांना छंदच लागलाय तो. आज हे करायचं, उद्या ते करायचं, हे सामान आणायचं, ते सामान न्यायचं. पण हा उपक्रम तुम्ही जे शिकला फायद्याचा आहे. आणि ती कला आहे एक, तर ती कला तुम्ही तुमच्या आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. एकदा घेतलेली कला माणूस विसरत नाही. आणि ती तुम्हाला घर बसल्या सुद्धा पैसा मिळवून देणारी ही कला आहे. त्यामुळं आम्ही आता तुम्हाला पुढचा हा शिलाई कोर्स आहे, तर त्याचा आमचा खूप प्रयत्न चालू आहे. पुढचा सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्स क्लास द्यायचा आहे, पण आम्ही त्याच प्रयत्नात आहेत. आम्ही डोनर पाहू, तुमची तेवढी इच्छा पूर्ण करू. आणि आमचे सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य खूप म्हणजे करूयात. त्यांना असं वाटतं हे करू का ते करू का काय करू. आणि त्यांनी ही जी बॉडी तयार आल्यापासून खूप प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे कामातच गुंतलेले आहेत. आम्हाला सुद्धा खूप हौस आहे तुम्हाला सगळंच देण्याची. आणि तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सतत राहा. म्हणजे आम्ही आता ह्या वर्षी हे कोर्स झाले, पुढच्या वर्षी नवीन काहीतरी शोधू, नवीन काहीतरी तुम्हाला देऊ. आणि मी नवले मॅडम, नवले सर, त्यांच्या सगळ्या शिक्षिका आणि आमचे हे सदस्य मुकुंद भाऊ आलेले आहेत, त्यांचं पण आपल्या लताताईंनी खूप परिश्रम घेतलेत, त्यांचं पण आभार मानते आणि धन्यवाद देते. तुम्ही पण सगळ्यांना तिचं आभार मानते ज्यांनी आम्हाला ही संधी दिली. सर, काहींच्या घरची परिस्थिती अशी असते की जे त्यांना बाहेर जाऊन कोर्स करता येत नाही. काहींच्या घरात मुलं बाळ असतात, त्यामुळे त्यांना पण कोर्स करता येत नाही. पण हा कोर्स केल्याचे असे फायदे आहेत की आपण घर बसून कमाई पण करू शकतो, साईड बिझनेस करू शकतो, घरातही लक्ष लागू शकतं आपलं. परत आमच्या कविता मॅडमने आम्हाला एवढं छान ट्रेन केले. आता तुम्ही पाहिलं एवढे छान शिवले. आता आम्ही एवढं छान शिवलंय, तर अजून आम्हाला एक्स्ट्रा शिकायची आवड झाली आहे. आणि हा कोर्स बंद होऊ नये असंच आम्हाला वाटतंय. त्यामुळे तुम्ही ॲडव्हान्स लवकरात लवकर सुरू करावा. आणि परत आम्हाला मेहंदी पण आता मुलींना तर मेहंदी काढायची खूपच आवड असते. आता पार्लरचा घेतला, त्यामुळं मेहंदीचा तो पण चालू करावा. जो असा 20 ते सर्वसामान्य माणसाला 10 ते 20 हजाराचा समजा एखादा घागरा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, यात परवडेबल नाहीत, परंतु तुम्ही एक महिला सक्षमीकरणातून काय विचार केला आहे? सर, आम्ही सर्वजण एक बुटीक वगैरे टाकून आम्ही घागरा वगैरे शिवून आहे ना कपड्यांच्या दुकानाला विकू शकतो. मास्क वगैरे तुम्हाला सांगितलं 190 वगैरेचा एका अस्तरामध्ये प्रॉफिट होतोय. हे जर मास्क आम्ही शिवून एखाद्या कपड्याच्या दुकानाला विकले वगैरे, त्याचाही आम्हाला खूप फायदा होऊ शकतो. परत लवकर महिलांसाठी एखादं बुटीक वगैरे टाकावं, ज्याच्यासाठी मास्क, पिशव्या वगैरे असं शिवून. मार्केटिंगच्या दृष्टीने देखील ग्रामपंचायतीने विचार केला पाहिजे का? बाजारपेठ कुठेतरी मिळाली पाहिजे. बाजारपेठ आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावी. आनंद वडगावची देखील आपण पाहिलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी एक चांगला प्रतिसाद, नऊवार साडी असेल किंवा नवीन फॅशनेबल साड्या असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, याच्यातून चांगला शिक्षण त्यांना भेटलं आहे. आणि ते महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहून दिवसाला कमीत कमी 1000 ते 1200 रुपये कमवतात. काय अनुभव व्यक्त कराल? ग्रामपंचायत वडगाव यांच्या 14 वित्त आयोगातनं आज आपण हा प्रोग्राम वडगाव आनंदलाही झाला आहे, त्याचप्रमाणे आळ्यालाही चालू आहे. माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम ज्यावेळी चालू झाला त्यावेळी रूपश्री महिला संस्था, त्यांचे जे डायरेक्टर आहेत नवले मॅडम आणि नवले सर, यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. सुरुवातीला जे 5 आयटम ते शिकवणार होते, त्यातनं 15 आयटम त्यांनी आम्हाला शिकवले. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात म्हटलं तरी 5ही गावांमध्ये त्यांनी त्या प्रकारचं प्रशिक्षण चालू केले. त्यातनं माझ्या महिला ज्या 5च प्रकार शिकणार होत्या, त्या 15 प्रकार शिकून स्वतःच्या पायावरती अगदी मी ठामपणे सांगू शकते की खरंच महिलेचं सक्षमीकरण झालंय. आणि जी महिला 200-250 रुपयांनी कामाला जाते, ती महिला आज दिवसाला 1000 ते 1500 रुपये कमवते. आज माझ्या गावामध्ये हा जो उपक्रम मी राबवलाय, त्याच्यामध्ये बेसिकमध्ये आम्ही तर 15 आयटम घेतले आणि नंतर नऊवार साड्यांचे 15 आयटम इथे शिकवले गेले. आणि त्यातनं महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. 3 महिलांनी स्वतःचे दुकानं टाकून दिवाळीमध्ये त्यांचा बिझनेसही अगदी 1 लाखापर्यंत त्यांचा बिझनेस झाला की त्यांनी 50,000च्या साड्या बाहेर
म्हणजे अमेरिकेला 20 ते 25 हजाराच्या साड्या त्यांनी विकल्या गेल्या आणि लोकल बिझनेस जो आहे त्यांचा 20-25 हजाराला खरंच अभिमान वाटतोय की तालुक्यामध्ये या प्रकारचे प्रशिक्षण आपण ग्रामपंचायतीच्या वतीने 14 वित्त आयोगातनं घेतोय की जेणेकरून माझ्या तालुक्यामध्ये जी गावं आहेत सगळ्या गावातल्या जर 100 जरी महिला आल्या तर त्या 100 महिला एकत्र येऊन आज एक इंडस्ट्री या दृष्टीने आम्ही बघतोय त्या स्वतःच्या पायावर उभे राहणार, त्यांना स्वयंरोजगार मिळणार आहे आणि जी माझी महिला घरात बसून काय करू काय नको या विचारात होती, रोज बांधावर जाऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्या कलागुणांना वाव मिळून आज खरंच मी रूपश्रीला धन्यवाद देते की त्यांनी आमच्या गावामध्ये येऊन कलागुणांना आमच्या वाव दिलाय आणि माझी महिला सक्षम झाली आहे. तर ही जी एक कंपनी म्हणून आज उभी राहणार आहे, आज आमदार खासदारांकडे आम्ही फॉलोअप घेतो या गोष्टीचा. आज ही एक इंडस्ट्री म्हणून आम्ही याच्याकडे बघणार आहे आणि माझ्या तालुक्याचं नाव खरोखर ह्या संस्थेमुळे उज्ज्वल होणार आहे आणि माझी महिला खरोखर सक्षम झाली हे मी ठामपणे सांगू शकते. तालुक्यातील ग्रामपंचायत असेल, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एक वेगळा निधी खर्च करण्याची एक मान्यता असते. प्रत्येक ग्रामपंचायत ही महिलांसाठी निधी वेगळा खर्च करत नाही. या दृष्टीने त्यांनी विचार केला पाहिजे का? हा, नक्कीच. 10 ग्रामपंचायतीमध्ये 10% महिला आयोगासाठी खर्च करण्यासाठी तरतूद केलेलीच असते. परंतु महिलांनी एकत्र येऊन जे गावामध्ये मोठे व्यापारी वर्ग आहे किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळी मोठी दुकानं असतील त्यांच्याकडनं आपण CSR आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आपण जर फंड घेतले आणि आपल्या महिलांना वेगवेगळी प्रशिक्षणं दिली तर नक्कीच आपल्या महिला पुढे जाऊन त्या स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी नक्कीच त्या सक्षम होणार आहेत. घरगुती करून योग्य त्या दरामध्ये आम्ही स्वतः विकू शकतो ना, जेणेकरून आज लेडीजला काहीतरी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून त्या लोकांची पोटं भरून किंवा स्वतःचा संसार करू शकतात. उलट या संस्थेमार्फत किंवा या जो कार्यक्रम राबवलेला आहे तो अत्यंत छान आहे. एवढंच बोलून मी माझी रजा घेते. मॅडम, माझा एक प्रश्न आहे, तालुक्यातील इतर ग्रामपंचायती, प्रत्येक ग्रामपंचायतीला 15 युक्त असेल, 14 युक्त असेल, यातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधी वापरला जातो. इतरही ग्रामपंचायतीला किंवा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तुम्ही काय आव्हान कराल? मी एवढंच आव्हान करेन की प्रत्येक ग्रामपंचायतीने महिलांसाठी जो पैसा निधी ठेवलेला आहे तो महिलांसाठीच यूज करावा. कारण की महिला सक्षमीकरण करण्याचं हे एक छोटंसं आणि गावाकडनं एक साधन आहे, त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा. आणि त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने असे छोटे मोठे उपक्रम जर राबवले तर नक्कीच ह्याचा महिला 100% स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे तुम्हाला विश्वास देऊ शकतो. 3 तास कधी होतात हे सांगता येत नाही. घरी अभ्यास दिला जातो. अक्षरशः महिलांनी रात्रीचं जागून काही ज्या वस्तू आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि इथं दाखवलेल्या आहेत. यातील वस्तू जर तुम्ही पाहिल्या तर कोणी म्हणणार पण नाही की नवीन महिलांनी म्हणजे आत्ता शिकलेल्या महिलांनी हे शिवलेलं आहे. आणि ह्या क्लासमध्ये एक गोष्ट लक्षात आली माझ्या की इच्छा जिथे असेल तिथं मार्ग नक्कीच मिळतो. आणि त्याचं एक आयडॉल पर्सन मी तुम्हाला दाखवते 1-2 मिनिटामध्ये. ही जी मुलगी आहे ही मुलीला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही. ह्या मुलीने सुद्धा ब्लाऊज शिवलेले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या प्रशिक्षणाचा अजून काय वेगळा रिप्लाय द्यायचा, तर हा माझा खूप मोठा प्रतिसाद आहे. आणि ह्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझ्या महिलांनी जो मला प्रतिसाद दिला, ह्या मुलीने जो प्रतिसाद दिला, त्या माझ्या ह्या उपक्रमाचं माझं श्रेय आहे. आणि मी खूप आनंदी आहे की मी जे काम हाती घेतलं होतं ते माझ्या एक असं पुढचं पाऊल मला टाकण्यासाठी मिळते. आणि मी थांबते. आयुष्यामध्ये एक सुवर्ण संधी लाभलेली असते, ती सुवर्ण संधी हीच का नाही असा विचार करायला भाग पाडलं जातं. आणि ह्या सुवर्ण संधीचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग तुम्ही करू शकता. कारण की शिक्षणाला वय नसतं, त्याचंच आम्ही उदाहरण देत असतो का तुम्ही ही कला ही माणसाला कधीही उपाशी बसून देत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही जरी कला घेतली तर तुम्ही आयुष्यामध्ये नेहमीच त्याचा उपयोग करू शकता आणि तुमचं स्वतःचं कुटुंब सुरक्षित करण्याचं एक माध्यम बनू शकता. आणि स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कोणतीही वेळ आली तर तिने तिच्या कुटुंबाचं रक्षण करावं, तिच्या मुलाबाळांचं, तिचं घर चांगलं चालावं आणि तिनं स्वतःचा आत्मविश्वास निर्माण व्हावा. हा या क्लासचा मेन उद्दिष्ट आहे. आणि ह्यामध्ये मला आळेगावच्या महिलांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला. येथेही माझ्या महिलांनी 10 ते 15 पॅटर्न शिवले आणि अक्षरशः अजून महिनाही झाला नाही तरी माझ्या महिलांनी मास्क, ब्लाऊज, परत परकर, 2-3 प्रकारचे ड्रेस, 1 पीस, पिशवी, ॲप्रन
आणि देवीचं वेगळं आता नवीन ट्रेंड चालू आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचे वेगवेगळे कपडे मिळणं, तेही आमच्या महिलांनी शिवले आणि त्याचं प्रदर्शन देखील आम्ही मांडलेलं आहे. मला ह्या महिलांचं एवढं कौतुक करावंसं का वाटतं, कारण की ह्या महिलांनी कमी वेळामध्ये खूप छान प्रगती केली आणि त्याच्या मागे आमच्या शिक्षकांचं श्रेय आहे. आमचे शिक्षक त्या पद्धतीने करून घेतात आणि मी प्रथमतः ग्रामपंचायत आळे यांचे खूप खूप आभार मानते की मला ह्या गावामध्ये त्यांनी काम करण्याची संधी दिली. आमची संस्था ही महिलांच्या विकासाचं काम करते. संस्थेचं एक मेन उद्दिष्ट असं आहे की महिलांचं सबलीकरण, आणि महिला सबलीकरण करताना ती पूर्णपणे सगळ्या बाजूने विचार करते. मग आता आम्ही जो इथे उपक्रम राबवलेला आहे तर त्याच्यामध्ये 110 महिला सहभागी होत्या आणि या 110 महिलांमध्ये पूर्णपणे 110 ह्या छान पद्धतीने ट्रेन झालेल्या आहेत. कारण की आम्ही एकाही महिलेला निग्लेक्ट करत नाही, त्या प्रत्येक महिलेचा विचार ह्या संस्थेकडनं केला जातो आणि संस्था काम करताना एक अनुभवी शिक्षक देण्याचा प्रयत्न करत असते. आणि 1 महिन्याचा हा कोर्स असतो, परंतु 20 ते 25 दिवसामध्ये आमची महिला कशी ट्रेन होईल हे आम्ही पाहिलं जातं. शेवटचे 2 दिवस त्यांना उद्योजकता विकास ह्याबद्दल माहिती दिली जाते की जेणेकरून त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्या कलेचा उपयोग करून ती उद्योजकता विकासामधील काही गोष्टींचं लक्ष ठेवून स्वतःचा बिझनेस कसा उभा करेल याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि हा प्रोग्राम राबवताना आम्ही काळजीने एक लक्ष देतो की आमचा जो सिलेबस आहे तो आम्ही आत्ता जो मार्केटमध्ये चाललेला आहे त्याच्यावर जास्त फोकस केला जातो. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आमचे संस्थेचे संस्थापक सर आणि मी स्वतः ह्या क्लासवर व्हिजिट देऊन महिलांना मोटिवेट केलं जातं, त्यांना पुश केलं जातं की तुम्ही हे केअर पण शिकवायला लावलं त्यांना. साधं ब्लाऊज शिकवला, कटरीचं ब्लाऊज शिकवला, 1 पीस शिकवले, पेटीकोट शिकवले, जवळजवळ बरेच 10-12 पॅटर्न त्यांनी असं शिकवले. आपल्याला म्हणजे अपेक्षा नसताना त्यांनी जास्त ॲडव्हान्स क्लास घेऊन 2-3 पॅटर्न त्यांनी जास्त शिकवले. त्याने महिलांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे महिलाही चांगले शिकले. तर आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि त्यांना आज महिलांना शब्द देणार आहे की आपण पुढे ॲडव्हान्स क्लास जेवढं शक्य लवकर होईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करू. तुम्ही आज महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने चांगला विचार करत आहात, महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने चांगला विचार करत आहात. परंतु महिला आज कामाला असतील, इकडं असतील, 400 ते 500 रोज, याच्या पुढं कुणालाही पगार दिला जात नाही. परंतु आज महिला टेलरिंगच्या माध्यमातून असेल, इतर कोर्स असतील, या माध्यमातून महिला आज आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते. यातून काय भावना व्यक्त करता? आज आपण एक ब्लाऊज जरी शिकलं ते आज दिवसभर काम करून घर महिलांचं किंवा घरच्या लोकांचं मन धरून किंवा त्यांचं सर्व कार्यक्रम घरचे जे काम आहेत आपले ते बघून सुद्धा ती एक महिला 2 ब्लाऊज कमीत कमी शिवू शकते. कमीत कमी 2 शिवते, चांगले शिवणार असेल तर 3 शिवू शकतात. तर त्यांचं आज जरी एक ब्लाऊजची शिलाई बघितली आपण, चांगलं फॅशनचं ब्लाऊज शिवलं तर 250-300 रुपये शिलाई आहे कायला. 2 जरी शिवले तरी त्यांना 500चे रोज देत असतील समोरचे, तर त्यांना आज 600 रुपये रोज पडतोय. या हेतूने आपण त्यांना घरी बसलं त्यांचं काम पण होईल, घरचंही बघितलं जाईल आणि स्वतः त्यांच्या पायावर उभे राहू शकतील. आज हा क्लास ठरवलं शिकवायचा. ह्या महिला आज आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. यातून नक्कीच चांगला आदर्श आहे. इतर तालुक्यातील इतर ग्रामपंचायती असतील, इतर महिला असतील, त्यांना तुमच्या वतीने काय आवाहन कराल का? ह्या टेलरिंगचे क्लास असतील किंवा याचे जरा काही उपक्रम घेतले पाहिजे का? हो, घेतलं पाहिजे, नक्की घेतलं पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही एकच सांगणार आहोत की प्रत्येक ग्रामपंचायतनं, प्रत्येक गावातनं एक महिला स्वतः पायावर उभं राहून त्यांचं काहीतरी करू शकतील असा कार्यक्रम त्यांनी प्रत्येकाने राबवायलाच पाहिजे. आता आपलं म्हणजे सर्वांनाच आवश्यक आहे त्या गोष्टी. जीवनात प्रत्येक गोष्टी आवश्यक असते, म्हणजे कपडा असो किंवा अन्न, वस्त्र, निवारा हे तर गरजेचंच असतं. त्याच्यापुढे कपडे जरी शिवले महिलांनी तरी त्यांचं आज बाहेरचं केलं तर रोजचं त्यांचं रोजगार, एक ब्लाऊजला शिवले 200 रुपये गेली, तेवढं त्यांचं स्वतःचं शिवलं तरी त्यांचे ते पैसे वाचतात. ते पैसे तेवढे त्यांची बाजूला पळतात. एवढं तरी करू शकतात ते असं. आणि आमचं सरांनी खूप आम्हाला साथ दिली, त्याच्यापुढे आम्ही हा कार्यक्रम राबवू शकलो. आणि रूपश्री महिलेवाल्या मॅडमांनी त्यांनी खूपच लक्ष घालून ते कामं केले. दोघं मॅडमांनी पण चांगलं शिकवलं, त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. आणि आमच्या महिला म्हणजे चांगले शिकले त्यांचे खूप अभिनंदन करतो. ग्रामपंचायत सदस्य मुकुंद बंडरकर हा उपक्रम चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने केला. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आमची मीटिंगमध्ये सर्वांनी तुम्ही मान्यता दिली. आता ताईंनी याच्यात मॅडम
इतर मॅडम यांनी सगळे सदस्य महिला यांनी उपक्रमचं चालू करण्याचं ठरवलं. पंचायत त्याला सगळ्यांनी अनुमती दिली.